नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आमचं काम सुरू झालं आत्ता एक नवीन नाटळमध्ये आणि आपण इथे कलर मारतो. इपॉक्झी इंडिगोचं इपॉक्झी डार्क ग्रे प्लॅटिनम सीरीजमधलं कलर एकदम पॉवरफुल कलर येतं बघा, शायनिंग वगैरे ते का प्लास्टिक कोटेड टाईप. आपण इथे कोनवाशांसाठी आय बीम वापरले आहेत 4-2चे बघा, आणि सरी वगैरे आणि दांडे हे 3-1.5चे पाईप आपण वापरतो. 3-1.5चे पाईप आपले 18 किलो वजनाचे असतात. आणि हे आमचं कोनवाशे चारही आम्ही कोनवाशे लावून झालेले असतात. कोनवाशो आपलो 29 फुटाचो इथे लागलो हा. इथे आपलं 2 दांड्यामधलं अंतर 27 इंच आपण ठेवलेलं असा. हे माझे मित्र अजित गावकर आणि संदीप परब. ऊन तर सध्या एवढा लागता 37° तापमान झालेलं असं. आणि आपण एकदा जबाबदारी घेतल्यानंतर आपण फक्त काम काय झालं तरी करूच लागतं. त्याच्यामुळे ऊन लागतं म्हणून काही जमाचं नाही. आपण इथे दांडे पण बाहेर जास्त काढले, जवळजवळ 37 इंच दांडे बाहेर असत आणि अजून कौला 6 इंच बाहेर जातले आहेत. आपलं मोराव आपण उभं केलं तो 95 इंचाचा मोराव असा आणि 110 इंच लांब असा. आणि ही खांडा आपण जी टाकलेली असत ती 5-2.5ची खांडा असत. या सगळ्या रूममध्ये आपण एक एक खांड टाकला आहे बघा. आणि ही जेवणाची पलीकडची रूम त्यांची, त्याच्यात आपण 3 खांड टाकली. आपण जे इथे दांडे जोडले त्या दांड्यांका खालून एक सपोर्ट देऊचो लागतो. मग तो सपोर्ट देण्यासाठी वरती पोटसही फिरूचे लागतात आणि त्याका खालून मुंडे उभे करूचे लागतात. हे आपला सॉप असत. आपण 5-2.5चाच वापरला. हे अशा प्रकारचे आपले हे सगळे दांडे लावून झालेले असत. मग उद्या आम्ही पोटसरी फिरवल्यानंतर एक रिपी लावून घेतलो. रिपी आपण 1x1चे आणलेले असत आणि ताट्यासाठी आपण 2x1चं ताटं वापरतो इथे. बघा, ह्या इथला दांड्यातलं अंतर आपला 27 इंच ठेवलेला असा. मग ह्याच्या परत मी एक दुसरं व्हिडिओ बनवीन जेव्हा आपण रिपी आणि पिंगाणी वगैरे मारून होतले, म्हणजे ताटो मारून जेव्हा पूर्ण होतो तेव्हा एक दुसरं व्हिडिओ मी अपलोड करीन. हे आता आमचं अर्धा काम झालेलं असं इथे. मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा, शेअर करा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा.